आपण मस्त असं कोलंबीचं काहीतरी शिकतोय. आजीने शिकवलं तुम्हाला? हो. तर साहित्य बघूया आपण. काय नाव दिलंय ह्याला? कोलंबीचा रस्सा. कोलंबीचा रस्सा. साहित्य: कोलंबी, टॅमॅटो, वाटण, खोबरं, आलं, मिरची, कोथिंबीर, कांदा, बटाटा, मसाला, गरम मसाला, हळद, लसूण पेस्ट, चिंच, तेल, मीठ, धणे. साहित्य तुम्ही बघितलं. आणि वहिनी मला सांगा, ही कोलंबी जी आपण घेतली आहे ती पूर्ण सोलून नाही घेतली, फक्त त्याचं साल न काढता जरा टेस्ट येते. अच्छा. पण मग ते खाताना साल काढून खायचं? हा, खाताना साल काढून काढायचं. सॉलिड. तर आता आधी कांदा ना. पण मला वाटतं तुम्हा लोकांना नॉनव्हेजचा स्वयंपाक जास्ती सोपा वाटत असेल व्हेज पेक्षा. आय एम शुअर. तुम्ही किती वर्ष आहात? लग्न झाल्यापासून आहात का माहेर इथेच? हो, माहेर हेच. माहेर हेच, थळच. अरे मग काहीच बदल नाही झालेला. एकदमच मस्त. पण मग थळच्या आसपास इतकी छान छान ठिकाणं आहेत, तर तुम्ही कुठे कुठे गेलात? सिद्धेश्वर, कनकेश्वरला जातो. धणे धणे अख्खे घालायचे? फोडणी. हा पण तुमचा घरचा मसाला जो आजींसारखा आहे तो? घरगुती मसाला. आणि गरम मसाला पण? हो, गरम मसाला. लसूणची पेस्ट वाटणात पण घेतलेली आहे. आता काय वाटण का कोलंबी? मस्त मिळाली वहिनी कोलंबी. अलिबागला मच्छी मिळते ना खूप. हो, पण तेच आजी म्हणाल्या तसं पूर्वीसारखी नाही मिळत. मसाला तर अच्छा एवढा लागेल. थोडा गरम मसाला. हा मसाला ना. हळद बस. थोडा टाका अजून. बस. पण मग गरम मसाला पण तुम्ही एरवी घालता सगळ्या माशांना का फक्त? सगळ्याच नाही. कुठल्या कुठल्या याला घालता? मच्छी ही कोलंबी, माशाची मच्छी असेल तर त्याला. पण पापलेटला वगैरे नाही, साध्या मच्छी पापलेटला वगैरे नाही. हा आपला घरगुती मसाला. थोडी हळद, बटाटा. आणि खेकड्याला पण घालत असेल ना, कुर्ल्यानं? हो हो. तुम्ही कुर्ल्यानं काय म्हणता? खेकड्यानं खेकडे म्हणता? खेकडे, चिंबोरी पण म्हणतो. चिंबोरी. या बटाट्याना पण चव येईल ना मस्त त्या रश्श्याची आणि मसाल्याची. म्हणजे जे फिश खात नाहीत तर त्यांना काहीच हरकत नाही त्यातला बटाटा घेऊन खायला. आता पाणी टाकून थोडं शिजवायचं. वाटण आणि शिजलं की वाटण आणि चिंच आणि पण आपण चिंच पण घालतोय आणि टोमॅटो पण घालतोय. थोडं वैस असते ना. हा त्याच्यामुळे. म्हणून ठीक आहे, जरा परतूया आणि मग घालूया पाणी. झालंय ना, घालूया. वाटण आणि हे नंतर घालायचं ना. चिंच, वाटण आणि टोमॅटो. बस. आणि हे ठेवू ना आता. झाकण ठेवा. आणि ह्याच्यात पाणी. मग हेच पाणी त्याच्यात? पाणी रश्श्यात ओतायचं. ताप गरम. ओके. बरं वहिनी, तुम्ही आता आधीपासून इकडे आहात एवढं अलिबागेमध्ये, तर कोण कोण तुमचे आजूबाजूची लोक आहेत त्यांनी अगदी खूप काही आठवणी सांगितल्यात. बघूया कोण काय काय म्हणतंय. स्वभाव खूप शांत आहे तिचा, तशी प्रेमळ आहे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असते, प्रत्येक कार्यात अगदी आवडीने सहभागी होते. माझ्या दोन्ही मुलांची ते आत्या लागते, त्यामुळे त्या खूप प्रेमळ आहेत आणि माझ्या दोन्ही मुलांना खूप समजून अगदी प्रेमाने त्यांच्याशी वागतात, राहतात. मी अगदी मनसोक्त कुठे जायचं असेल तर त्यांच्याकडे ठेवू शकते आणि त्या त्यांना सांभाळतात अगदी व्यवस्थित. आणि मला खूप एका तऱ्हेने अशी मदत आहे त्यांची का माझ्याशी अगदी कुठलं काही असेल तरी मी त्यांच्याशी नीट बोलू शकते, म्हणजे काही असेल तर सांगू शकते त्यांना, त्यांच्याशी नीट प्रेमाने राहू शकते. त्यामुळे मला भरपूर त्यांची मदत पण आहे आणि प्रेम पण आहे. तर आता आपण हे बघूया कसं झालंय. हे याच्यात ओतायचं म्हणालात ना. तू तुमच्यासाठी असे चटके पण सहन करायला लागतात, काय करणार. आता काय घालायचंय? वाटण. बरं, या वाटणात काय काय आहे? आलं, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं. म्हणजे आपली रेग्युलर चटणी करतो त्या टाईप. तसं. लसूण नाहीये का? लसूण पण आहे. लसूण पण आहे, दोन. म्हणजे आलं, लसूण, मिरची, खोबरं, कोथिंबीर असं हे हिरवं वाटण आपण घेतलंय. तर किती घालायचं? थोडं घाला, अजून एक चमचा. टॅमॅटो.
चिंच आहे ना मस्त. चिंच ओली करायला लागेल. तर हो पाण्यात. कोळ काढायला लागेल. हा. अच्छा, पण चिंचेचं कोळ घातलं की झालं ना. हो पण मस्त लागणार आहे. हिरवं वाटण, गरम मसाला, ती सालासकट आपण केलेली कोलंबी, बटाटा, अप्रतिम. तर आता एक उकळी आली, हे सगळं चांगलं एकजीव झालं की झालेलं आहे थोडं. ना. ओके, तर साहित्य कृती घ्यायला हरकत नाहीये तुम्हाला, कारण आता फक्त हे एकजीव करायचं एवढंच बाकी आहे. साहित्य कृती: कोलंबीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोलंबी, टोमॅटो, ओलं खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि आल्याचं वाटण, बारीक चिरलेला कांदा, बटाट्याचे तुकडे, घरगुती मसाला, तिखट, गरम मसाला, हळद, लसूण पेस्ट, चिंच, तेल, मीठ आणि धणे. कृती: कोलंबी साल न काढता स्वच्छ करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, धणे, लसूण पेस्ट, कोलंबी, तिखट, मसाला, हळद, त्यामध्ये बटाट्याचे तुकडे आणि पाणी घालून एक वाफ काढावी. रस्सा शिजत आल्यावर त्यामध्ये हिरवं वाटण, टोमॅटो, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून तो उकळून घ्यावा.